चला चला म्हणजे जोडी आपण पाहूयात. मॅच क्रमांक 4 धर्मवीर कसारा टीमच्या माध्यमातून शेवटी आठवण ग्रुप कानमिंद आयोजित स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक 2026 एक मानाची स्पर्धा, एक अभिमानाची स्पर्धा, एक सन्मानाची स्पर्धा आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतो. पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे धर्मवीर कसारा संघाला. टॉस जिंकल्यानंतर शेवटी आठवण ग्रुप कानमिंदे संघाने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला. 12th मॅचच्या भूमिकेमध्ये दोन्ही खेळाडू आज आहेत आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहूया कानमिंदे टीमच्या माध्यमातून प्रवीण आज 12th मॅन आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर लकी आज 12th मॅचच्या भूमिकेमध्ये धर्मवीर कसारा संघासाठी. पहिलाच बॉल कॅच ड्रॉप झालाय. हो 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 इथे खूप आपण पाहिलं गेलं तर येणारा काळ आता त्रास देईल तुम्हाला. इथे किशोर या खेळाडूला पहिल्याच बॉल वरती संधी मिळाली आहे आणि आपण पाहिलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. अगदी 4 धावा मिळाल्या, 4 धाब्याने धाव फलक पुढे जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिलाच बॉल 4 लखन स्ट्रायकर एंडला. फुल टॉस पुन्हा एकदा कॅच ऑफ. हो 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 येणारा काळ एखादी गर्लफ्रेंड सोडून गेली तर जितका त्रास होत नाही ना तितका कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्रास होतो. शेवटी आठवण ग्रुप कानमिंदे संघाला खरं तर इथे त्रास होणार आहे. आज दिया एंटरप्राइजेस संघ सोडणार नाहीये शेवटी आठवण ग्रुप कानमिंदे संघाला. उठता बसता खाता पिता झोपता कट्ट्यावरती बसता टोचणार, तुम्हाला काटा टोचणार आहे. बाबळीचा काटा ज्या पद्धतीने टोचेल त्या पद्धतीने हा संघ तुम्हाला टोचेल आज. आणखी एक चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे आणि संधीचं सोनं झालंय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. आणखीन एक नशिबाचा 4 चौकार. धन्यवाद धन्यवाद. मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये लखन. हो आणखी एक चांगला बॉल. कैलासचे पिचिंग पाहिलं तर चांगलं पाहायला मिळतं. चाळ निर्माण केलं त्याने 3 वेळा संधी निर्माण केली, संघाला कन्वर्ट करता आलेलं नाहीये. कॅचेस ड्रॉप होतात क्रिकेटमध्ये म्हणलं जातं ना, एकदा मिळालेली संधी एकदा गेलेलं वय पुन्हा मिळत नाही, पण क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा संधी मिळते आणि संधी मिळाली, जीवनदान मिळालंय. ड्राइव्ह केलाय, खुला टाकलेला बॉल सरळ बॅटने. त्यानंतर जर पाहिलं तर कैलासने अतिशय चांगला खेळ. एका बाजूला आहे तरुण खेळाडूंचा संघ, दुसऱ्या बाजूला आहे अगदी अनुभवी खेळाडूंचा संघ. शेवटी आठवण ग्रुप कानमिंदे दिया एंटरप्राइजेस कानमिंदे संघ युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ सकाळच्या सत्रामध्ये बाजी मारली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण बाजी मारणार पाहायचंय. पुन्हा एकदा पंच वळतायत, पंच कळवतायत, व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे अबांतरशिक धाव मिळणार आहे. एका धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचेल. 5 बॉल 10 धाबा झालेल्या आहेत धावफलकावरती बिनबाद. शेवटचा अंतिम बॉल आहे. समोर स्ट्रायकर एंडला लखन. पुन्हा एकदा दिशा बरकटलाय, खरा बॉल टाकलाय, दिशाहीन गोलंदाजी आहे. अबांतरशिक धाव मिळते. सातत्याने हे बॉल्स तुम्ही टाकाल तर तुम्हाला महाग पडेल. इथे पाहायला गेलं तर गोलंदाज सातत्याने खर्च करत असताना पाहायला मिळतात. धाबांच्या स्वरूपामध्ये 12 धाबा झालेल्या आहेत, 11 धाबा झाले, 11 झालेल्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक बॉल पासून राहतील का दूर पाहूयात. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, 2 होतील आणि 2 धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. बिनबाद धाव संख्या धाव फलकावरती. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. सव्वीस तारखेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये महायुद्ध पाहायला मिळेल, बलाढ्य लढत पाहायला मिळेल. अगदी बांधाला बांध, घराला घर आणि भावाला भाव, भावकी मध्ये लढाई आहे. एका बाजूला गुरु आहेत, एका बाजूला शिष्य आहेत. कोण भारी ठरणार पाहायचं, कारण शेवटी आठवण ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला असेल ती म्हणजेच दिया एंटरप्राइजेस. एका बाजूला युवांची हवा पाहायला मिळणार की दुसऱ्या बाजूला जुन्या खेळाडूंची हवा पाहायला मिळणार. जुना खेळाडूंची राहिलेली हवा पाहायला मिळणार का या मॅच मध्ये पाहिजे.
26 तारखेला प्रेक्षकांना कुठेही जायचं नाहीये. प्रेक्षकांना या मॅचचा आनंद घ्यायचा, कारण धुमसान रंगणार आहे या मॅच मध्ये. बिलगुल वाजणार आहे, कारण रणांगण आहे. या रणांगणाचा राजा कोण होणार आहे पाहायचं आहे. कानविंदेतला राजा कोण? दिया एंटरप्राइजेस संघ की शेवटी आठवण ग्रुप कानविंदे. 26 तारखेला खूप मोठी मॅच रंगेल, एक्झिबिशन मॅच रंगेल. मैत्रीपूर्ण लढत असेल, भावाभावामध्ये लढत असेल. एका वेगांच्या सोबत खेळले खेळाडू एकमेकांच्या छातीवरती बसतील, खांद्यावरती बसतील, डोक्यावरती बसतील. चांगला बॉल, हेलिकॉप्टर समोरच्या बाजूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? टाकण्याचा मॅटर नॉट इंटरेस्टेड आहेत. सिंगल मिती नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 14 धाबा. तर मी कौतुक करेल दिया एंटरप्राइजेस टीम मॅनेजमेंट. जो संघ बांधलाय ना दिया एंटरप्राइजेसने, तो खूप चांगला संघ. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये खेळाडू आहेत. ऍज अ बॉलर खूप चांगले खेळाडू आहेत, ऍज अ बॅटर आहेत, ऍज अ ऑलराऊंडर. म्हणजे प्रत्येक स्थानासाठी त्यांच्याकडे 2-2, 3-3 ऑप्शन्स नक्कीच पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लाईन से भटकेंगे तो पडेंगे फटके. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप फाईन लेगला चौकार. पायामध्ये टाकलेला बॉल, शरीरामध्ये टाकलेला बॉल डीप फाईन लेगला. तर देवाचं दर्शन, मित्राचं मार्गदर्शन आणि खेळामध्ये प्रदर्शन महत्वाचं आहे. या मॅच मध्ये देवाचं दर्शन मिळणार नाहीये, मित्राचं मार्गदर्शन मिळेल का माहित नाहीये, पण खेळामध्ये प्रदर्शन तुम्हाला दाखवावं लागेल. चांगला बॉल इथे पाहायला गेलं तर, इथे पाहायला गेलं तर हर्ष माध्यमातून कदाचित दिया एंटरप्राइजेस संघाने शेवटी आठवण ग्रुप कानविंदे संघाचे खेळाडू खर्च केलेत. करार झालेला दिसतोय दिया एंटरप्राइजेस समवेत, कारण पाठीमागल्या 2 वर्षापूर्वी दिया एंटरप्राइजेस संघ संपूर्ण शेवटी आठवण ग्रुप कानविंदे संघामध्ये खेळताना पाहायला मिळत होता. पंचायत प्रीमियर लीग पासून या संघाचा विचार केला तर दिया एंटरप्राइजेस नाबाने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बिग ब्लास्ट. इथे पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आलाय तुफान. फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये बेभान, मारलाय षटकार. जय इथे लखन खूप चांगली बॅटिंग करतोय. 7 बॉल 16. सायकलचा मानकरी कोण होणार? या स्पर्धेचा मालिकावीर किताबाचा मानकरी कोण होणार? पुढे डाऊन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. वेट अँड वॉच. वाट पाहाल तर संघाची वाट लागेल. इथे पाहायला गेलं तर वाट पाहिली आहे, त्यामुळे 2 धाबा मिळालेल्या आहेत. तर विचार केला शेवटी आठवण ग्रुप संघ नवीन खेळाडूंना घेऊन खेळतोय. तर नवीन खेळाडू घडवण्याची कुंभार आहे त्यांच्या संघामध्ये म्हणावं लागेल, कारण दिया एंटरप्राइजेस संघ रेडीमेड खेळाडूंना घेतोय, पण शेवटी आठवण ग्रुप संघ आहे ना, त्या संघाचा विचार केला तर शून्यापासून घडवलेले खेळाडू या संघामध्ये घडवले जातात. पुन्हा एकदा शॉट ऑन पूल केला. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे. हो, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, देन थर्ड अटेम्प्ट. लायबॉयची कमाल मैदानाच्या आतमध्ये करते धमाल. कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॉल धरतीला दान. 2 षटकांचा खेळ समाप्त. बिनबाद 29 धावा धावफलकावरती. अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29 झालेत. 3ऱ्या षटकामध्ये संघनायक बच्चाच्या माध्यमातून कोणाला पाचारण केलाय आपण पाहूयात. आज संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत. पाठीमागे आपण पाहतोय दोन्ही हात आपण पाहिले तर विठ्ठलाप्रमाणे अगदी कमरेवरती ठेवलेत.
स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दर्जेदार चौकार. इथे लाजवाब फटका, पैसा वसूल फटका. फलंदाज लखन काय बॅटिंग करतोय. मेरा नाम है लखन. लखनची बॅटिंग. पुन्हा एकदा सलगचा दुसरा, तोच रुबाब, तोच जबाबदार फटका निघून चाललाय. सलगचा दुसरा चौकार. सदोतीस धाबा झालेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. कदाचित नेक्स्ट ओव्हर मध्ये बच्चा गोलंदाजी मार्क येईल की काय असं बाहेर अनेकांना प्रश्न पडलाय. बच्चा कदाचित सराव करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे पुन्हा एकदा हो सलगचा तिसरा. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आहे झणझणीत. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आहे झणझणीत. फलंदाजानं 4 मारलाय खणखणीत. तीन बॉलचा खेळ समाप्त झाला. 41 झाले. सलगचे 3 चौकार मारलेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. कमबॅक केलाय. तू शेर तो मैं बब्बर शेर. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. आणि रोखलं बॅटरला बाद केला. सागर बागडे समोरच्या बाजूला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षण डीपला. भास्कर खूप चांगलं क्षेत्ररक्षण भास्करच्या माध्यमातून. सिंगल मिळतीये. सिंगल नंतर जर आपण पाहिलं तर धावफलक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. तो म्हणजे 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकामध्ये धाबा आहे त्या म्हणजेच टोटल 42 धाबा. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस लवकर पिक केलाय. पुन्हा एकदा कॅच धरतीला दान झालाय. हो सातत्याने क्रिकेटमध्ये कॅचेस ड्रॉप झालेत. या मैदानावरती कानविंदे संघ चॅटिंगचा परिणाम पाहायला मिळतोय. शेवटी आठवण ग्रुप कानविंदे संघ कदाचित रात्री 2-3 वाजता झोपलेला असेल. त्यानंतर डोळ्यावरच्या झोप अजूनही कदाचित गेलेले दिसत नाहीये. हो गोलंदाजी मार्क वरती कोण पाहायला मिळतोय. कोण आलाय आणि गोलंदाजी मार्क वरती ब्रँड आलाय. बच्चा आलाय. पाहूयात बच्चा गोलंदाजी करणार की काय. नक्कीच बच्चा हसतोय म्हणजे कदाचित बच्चा गोलंदाजी करेल असं दिसतंय चित्र. अगदी आज बच्चा कदाचित 5-6 वर्षानंतर गोलंदाजी मार्क वरती आलाय. आज गोलंदाजी पुन्हा एकदा करताना पाहायला मिळेल. तर हा क्षण ना डोळ्यात टिपावा लागेल. हा क्षण
अगदी साठवून ठेवावा लागेल, कारण पुन्हा हा क्षण पाहायला मिळेल की सांगता येत नाहीये. पण जो मिळालेला क्षण आहे ना, तो क्षण आज कोण विसरणार नाही. या बच्चाला गोलंदाजी मार्क वरती पाठवल्या गेल्या. कॅप्टन आहेत समीर वेखंडे गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक, पहिला बॉल, हा नंबरीचं षटक आहे, तोडापोडीचं षटक आहे. गोलंदाजी मार्क वरती बच्चाचा पहिला बॉल. हो हो, इथे पाहिलं गेलं तर यस, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बच्चाचं हे अगळ बगळ सेलिब्रेशन आणि विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद. धन्यवाद. 44 झालेत. आणखी एका विकेटचं पतन झालंय. इथे पाहिलं गेलं तर बॉल पाठीमागे धावतोय. क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करतायत, प्रयत्न केलाय. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी आहे. इथे पाहूयात किती धावा होतील आणि तब्बल जर पाहिलं तर धाबा मिळालेला आहे त्या म्हणजे इथे टोटल 3 धाबा. y+2 टोटल 3 धाब्यां धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली 47. 47 धाबा, 2 गडी बाद. आणि किती चांगला बॉल, इथे कॅच उडालाय का बाब लागेल आणि नाहीये म्हणजे कदाचित बॅट पासून बॉल दूर राहिला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. बच्चाने चांगली गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. भरपूर साऱ्या गोष्टी आता ऐकाव्या लागणार आहेत, भरपूर गोष्टी आता. पुन्हा एकदा फटका फसलाय, मिस टाइम. बच्चा स्वतः बॉलच्या खाली आहे. यस, आणखीन एक कॅच समीर वेखंडेच्या माध्यमातून पकडला गेलाय. फलंदाज बाद झालाय. आणखीन एका विकेटचं पतन. धन्यवाद. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, तो म्हणजेच प्रदीप. षटक पूल करण्याचा प्रयत्न झालाय. डीप मिडफील्डला क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या पाठीमागे. पहिली धाव वेगाने घेतली होती, क्षेत्ररक्षक सुद्धा बॉल पर्यंत वेगाने पोहोचले. त्याने त्यानंतर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पाहायला मिळाली ती म्हणजेच सिंगल. सिंगल नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 48, 3 गडी बाद, 48 धाबा, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणखी एक चांगला बॉल, फटका दर्जेदार आहे, फटका दमदार आहे, धाबा सुद्धा देऊन जातोय दिमागदार. टोटल 6 षटकार. चुप्पन्न धाबा, शेवटचा बॉल आहे. 54 झालेत. अगदी विचार केला तर समीरने 2 गडी बाद केले, 10 धाबा खर्च केले. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. बनवायचे आहेत अजूनही धाबा धावफलकावरती. आपण पाहिलं तर किती धाबा बनवल्या जातील या शेवटच्या बॉलवरती. 54 झाले. टार्गेट सेट करणाऱ्या धावसंख्या धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आव्हानात्मक धावसंख्या आतापर्यंत बनवली गेली धर्मवीर कसारा संघाच्या माध्यमातून. पुन्हा द शॉट ऑन पूल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सिक्सर. 60 धाबा धावफलकावरती. 61 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण विनंती करूयात. एका बाजूला टीम असेल VIP स्पोर्ट्स हेदूचा पाडा,
नेक्स्ट मॅच टीम टॉस साठी या. एका बाजूला टीम असेल ती म्हणजे धामणी संघ, दुसऱ्या बाजूला VIP स्पोर्ट्स हेदूचापाडा टीम. कॅप्टन या लगेच प्लीज टॉस साठी बनवायचे आहेत या मॅच मध्ये 61 धाबा. टीम शेवटी आठवण ग्रुप काळमेघे संघाला. संकेत विकंडे साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. सन्माननीय आदरणीय संकेत विकंडे साहेब आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते पुढील मॅच आपण टॉस इथे करणार आहोत. चला मॅच सुरू करा लगेच. धामणी संघ कॅप्टन आपण आला असेल तर प्लीज या. सलामीसाठी आपण पाहतोय ब्रँड उर्फ बच्चा. बच्चा मैदानाच्या आतमध्ये कदाचित सराव केलाय, झोपलेला नाही या 4 दिवस. फक्त सराव आणि सराव. पण सराव केल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा बॅटिंग मिळेल की नाही शंका होती, पण कदाचित या स्पर्धेच्या सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये चर्चा झाली. कॅप्टन म्हणून करता निवड झाली आणि कॅप्टन म्हणून निवड झाल्यानंतर तर कॅप्टन आहे म्हणून पहिल्यांदा ओपनिंगला आला, त्यामुळे संधी मिळाली ॲज अ कॅप्टन. ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये समीर वेकंडे बॅटिंग साठी पाहायला मिळतात. आणि वरती जर स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर मोहन आपल्याला पाहायला मिळेल. शेवटी आठवण ग्रुप कारमध्ये टीम साठी 61 बनवायचे आहेत. धर्मवीर कसारा टीम साठी गोलंदाजी मार्क वरती ललित. जो खरं तर विचार केला धर्मवीर कसारा संघाची मॅच क्रमांक 4 असताना सुद्धा या मैदानामध्ये सकाळी 8:30 वाजता उपस्थित झाला तो ललित गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल हो 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 सुसाट वेगाने पहिलाच बॉल डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट आलाय. मोहन आहे स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला आपण समीर वेकंडे उर्फ बच्चाला पाहतोय. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चला दामनी टीम कॅप्टन टॉस साठी या प्लीज. दामनी टीम कॅप्टन या टॉस साठी. दुसऱ्या बाजूला टीम आहे ती म्हणजे VIP स्पोर्ट्स हेदूचापाडा संघ. आपण आला असेल तर प्लीज आपण या. ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित असेल तर प्लीज या लगेच. हो हो आणखीन एक चांगला शोक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 धावा धावपलकावरती आहेत. अगदी पाहिलं तर पुण्याचा समोरचा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. नो मॅच मध्ये बॉल आठवतोय. क्षेत्ररक्षक पोहोचला नाही या बॉल पर्यंत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. स्ट्राईक रोटेट आणि आता स्ट्रायकर एंडला बॅटर आहे ज्याच्या बॅटिंगची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता. तो समीर वेकंडे आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग साठी. समीर वेकंडे बॅटिंग साठी आहेत. ब्रँड आहे पत्रातोड शॉट मारण्यामध्ये फेमस आहे. इथे पाहिलं गेलं तर डॉट बॉल. इथे पहा शैली पहा, स्टाईल मध्ये बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतो. अगदी दाखवतोय मला इथे फटका खेळायचा, मला तिथे फटका खेळायचा. आणि चेहऱ्यावरती स्माइल आहे, कारण हसत मुख व्यक्तिमत्व आहे. तर अनेकांना हसवणारा कॉमेडी मॅन आहे. तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी
पुन्हा एकदा चांगला बॉल पायावरती टाकलाय, फिट केलाय, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. ब्रँड इंटरेस्टेड आहेत आणि ब्रँड पोहोचलाय का पाहूयात. ब्रँड पोहोचलाय. ब्रँडला ब्रेक लागत नव्हता, ब्रँड समोर गेलाय, परत माघारी आलाय, त्यानंतर 2 धाबा कंप्लीट झाल्या, 2 धावने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे टोटल 8 धाबा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल आहे पहिल्या षटकामधील आणि आता स्ट्रायकर एंडला ब्रँड आहे जो 2 बॉल 2 धावांवरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रँड नावात ब्रँड पाहायला मिळाला, बॅटिंग मध्ये अजून ब्रँड पाहायला मिळालेला नाहीये. बॅटिंग मधला ब्रँड पाहायचा आहे. धाबा 8 झालेत. 8 धाबा झालेल्या आहेत. नक्कीच संपूर्ण षटक समाप्ती झाल्यानंतर आपण प्रत्येक बॉल टू बॉल स्कोरिंग आपण तुमच्यापर्यंत पोहोचूयात. शेवटचा बॉल आहे. आणखी एक चांगला बॉल पायावरती टाकलाय. अगदी बॉलकडे पाहिलेलंच नाहीये. बॉलला फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय बॅटर समीरने आणि डॉट बॉल. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल आपण संपूर्ण षटकाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचूयात. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल वाईट, तिसरा बॉल 4, त्यानंतर सिंगल डॉट 2 आणि डॉट म्हणजे 8. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय बिनबाद. समीर वेकंडे आहेत स्ट्रायकर एंडला होते. 3 बॉल त्यांनी फेस केले, 2 धावा बनवलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर मोहनने 2 बॉल फेस 3 बॉल फेस केलेत, 5 धावा बनवलेल्या आहेत. आतापर्यंत ब्रँडचा खेळ पाहायला मिळत नाहीये, ब्रँड खेळ पाहायला मिळत नाहीये. ब्रँडचा हा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मधला ब्रँड अजूनही पाहायला मिळत नाहीये. दुसरे ब्रँड सर्वांनी पाहिलेत पण बॅटिंग मधला ब्रँड अजूनही पाहिलेला नाहीये. अगदी या मॅच मध्ये आता पाहायचा कारण बनवायचे आहेत ते म्हणजे शेवटी आठवण ग्रुप काळमेदे टीमला 18 बॉल मध्ये 53 धाबा. 18 बॉल 53 बनवायचे आहेत. बॅटिंग करत असताना समोर मोहन आणि गोलंदाजी मार्क वरती ओमकार. दुसरं षटक सांघिक कोट्यातील आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्क वरती तो आपल्याला पाहायला मिळतो. राईट आर्म ओव्हर द विकेटने आपण पाहिलं तर कसा राईडने गोलंदाजी करत असताना बाउन्सर बॉलचा चांगला मारा. मी तर म्हणेल कौतुक करेल या गोलंदाजाचं. थर्ड अंपायर टेक्नॉलॉजीचा वापर. यस बाउन्सर आणि अतिरिक्त बाउन्स मिळाला, अतिरिक्त हाईट जर मिळाली तर कदाचित पंचांचा काय निर्णय होतो आपण पाहूयात. तर डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. तर ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन थर्ड अंपायर रेफर केला गेला. पाहूयात काय निर्णय होतोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये ज्ञानेश्वर विशे सर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. ऑनफिल्ड आहे. ऑनफिल्डचा अंपायर नक्कीच इथे वाईड बॉलचा इशारा. इथे गुड कॉल बाय अंपायर्स आणि त्यानंतर 1 फॉर दी ओव्हर. अगदी वाटलं थोडस शंका होती, शंकेचं निरसन करण्यासाठी थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये निर्णय पाठवला आणि न्यायालयातून निर्णय पोहोचलाय तो म्हणजे वाईट बॉलचा. 9 धावा धावफलकावरती. मिस टाइम. इथे कॅच पकडला गेलाय. कॅच पकडलाय फलंदाज मोहन. डगआउटच्या दिशेने परतेल फलंदाज बाद. तर पहिल्या विकेटचं पतन झालंय. 9 धावा धावफलकावरती आहेत. समीर वेकंडे नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला व्हाईस कॅप्टन कैलास कागज. A1 जोडी कानवेंदे गावाची भरपूर साऱ्या गोष्टी एकमेकांच्या सोबत केलेल्या आहेत. ना सांगण्यासारख्या गोष्टी आणि सांगण्यासारख्या गोष्टी सुद्धा. त्यामुळे अगदी पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. खूप शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग नाहीये. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण झालंय खराब. त्यानंतर जर पाहिलं तर डीप पुढला प्रोडक्शन होतं. अगदी शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. 2 धाबा कंप्लीट केल्यात. दोघांमधलं बॉन्डिंग पहा. लहानापासूनची दोस्ती आहे. लहानापासून एकमेकांसोबत राहिलेत. सर्व काही गोष्टी एकमेकांच्या सोबत केलेत. त्यामुळे दोघांमधलं कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. दोघांमध्ये कॉलिंग चांगलं आहे. दोघांमध्ये पार्टनरशिप चांगली आहे आणि 2 धाबांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 61 धाबा बनवायच्या आहे. त्या मॅच मध्ये सामना
जिंकण्यासाठी शेवटी आठवण ग्रुप कानबिंदे संघाला आठवण राहील का या मॅचची, कारण नावात शेवटी आठवण आहे. आठवण ठेवणारी मॅच पाहायला मिळेल का? हलक्या हाताने खेळलाय, हलक्या हाताने खेळलाय. अगदी पाहिलं तर इथे मिळालेलं आहे ते म्हणजेच डॉट बॉल. गोलंदाजाचं कौतुक करेल, विशेष ओमकारचं कौतुक करेल, कारण ज्या पद्धतीने तो पिचिंग करतोय ना, ज्या पद्धतीने तो बॉलला मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करतोय ना, तो खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करतो. हो, फटका बसलाय, मिस टाइम. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं तर नो मॅच लँड मध्ये बॉल आहे, त्यामुळे सिंगल मिळतीये. सिंगल नंतर आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता कॅप्टन स्ट्रायकर एंड आहे. मी आहे आणि मी का आहे या मैदानात हे दाखवावं लागेल, काम करून दाखवावं लागेल. अगदी पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये समीर वेकंडे 3 बॉल 2 म्हणजे तब्बल 70च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कदाचित कसोटी चालू आहे असं मैदानाच्या आतमध्ये चित्र बॅटच्या माध्यमातून उभा झालंय. पुन्हा एकदा इथे बॅटची कड घेतली आहे. फलंदाज समीर वेखंडे बाद झाला. बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा. फलंदाज बॅक टू डगआउट. एका विकेटचं पतन झालंय. समीर विकेट बाद झाल्यानंतर नवीन बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक, आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल चांगला आहे, अप्रतिम बॉल आहे, अकुटप्पाचा बॉल. आणि त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर कोणताही फटका घेता आलेला नाही बॅटरला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 धाबा डबल कपवरती आहेत. 12 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या आहेत मॅच मध्ये. जवळपास 49 धाबा, 49 बनवायच्या आहेत 12 मध्ये. कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं 12 बॉल 49 ची गरज. स्ट्रायकर एंडला आता कैलास जो 3 बॉल 3 धाबांवरती बॅटिंग करतो. दुसऱ्या बाजूला सागर 1 बॉल 0 धावसंख्येवरती बॅटिंग, म्हणजे स्वतःचं अकाउंट अजूनही ओपन नाही या मॅच मध्ये. पाहूयात 12 बॉल मध्ये 49 कशा बनवले जात आहेत. 24च्या गतीने धावसंख्या अजूनही बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये. समीर आपण बाद झाला त्यानंतर जर पाहिलं तर संघ अडखळा गेला. संघ अगदी पराभवाच्या छायेत नक्कीच पाहायला मिळतो. पराभवाच्या छायेतून बाहेर काढावं लागेल. या संघाला पुन्हा एकदा शटडाऊन पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला सिंगल मिळतीये. सिंगल नंतर जर आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट झाली आहे. सिंगल आणि सिंगल नंतर आपण पाहिलं तर 13 धावा. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅच आपण विनंती करतो टॉस साठी VIP स्पोर्ट्स हेदूचापाडा विपक्ष दामणी टीम. आपण या टॉस साठी समीर वेकंडे आपण व्यासपीठाकडे या प्लीज. व्यासपीठाकडे या. इथे बॅटर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शॉट पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटर आपण पाहिलं तर डॉट. 2 बॉल 2. आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिलं तर बॅटर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतात. बॅटरला फसवलं गेलंय, बॅटरला थांबवलं गेलंय, बॅटरला उभा केलं गेलंय. गोलंदाजाने जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, ब्रेक लावलाय, अगदी व्यसन घातली. 3 बॉल आतापर्यंत डॉट टाकलेत गोलंदाज लखनच्या माध्यमातून. कमी गतीने टाकलेला बॉल फुल टॉस. ऑफिशियल पंचांचा इशारा 9 बॉल. त्यानंतर जर आपण पाहिलं तर धाबा धावले गेल्या फक्त आणि फक्त 1, म्हणजे 9+1 टोटल 2 मिळतील. 2 नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतो तो म्हणजे टोटल आपण पाहिलं तर 14 धाबा. धावफलकावरती आहेत. चांगला स्ट्रोक ऑन साइडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पैकी चांगले आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत. आणि आता जर पाहिलं तर इथे धाबा किती मिळतात आपण नक्कीच पाहूयात. धाबा मिळतील त्या म्हणजे तब्बल 1. एका धाब्याने एक छोटासा बदल धावफलकावरती होताना पाहायला मिळतो. 15 धाबा धावफलकावरती.
पाठीमागे बॉल निघालाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत, बॉल निघून चाललाय डीप फाईन लेगला, सीमा पार, मिथिल दाबाच्या रेल चौकार. पाच धाबा. खराब गोलंदाजी झाली आहे, पण अगदी पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमने अर्थात बॉलिंग करणारी टीम धर्मवीर कसारा संघाचं वर्चस्व नक्कीच पाहायला मिळालं. पुण्याचा चांगला बॉल इथे पाहायला मिळतो. त्यानंतर या आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चला दामनी टीम आपण आला असेल तर प्लीज या, टॉस साठी या, आपण लगेच टॉस करणार आहोत. दामनी टीम चला प्लीज, वेळ करू नका. VIP स्पोर्ट्स हेलुजापाडा टीम या आपण टॉस साठी. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अगदी पाहायला गेलं तर 3 गडी बाद झालेत, 20 धावा झालेल्या आहेत. अगदी पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळत असताना पुण्याच्या समोरच्या बाजूला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल घेतली जाईल का, नाही होणार. डॉक्टर साठी सुद्धा कॅशबॅक झालं. जर डॉक्टरने ते षटकार मारला समीर वेकंडे यांच्याकडून 5,000 रुपये. एक षटकार मारला तर समीर वेकंडेकडून 5,000. आणखी एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतो. त्यानंतर जर पाहिलं तर स्ट्राईक कदाचित डॉक्टरचे 5,000 जिंकण्यासाठी आता इथे दोघांमध्ये तडजोड झाली आहे. कदाचित तडजोड झाली आहे कैलास आणि डॉक्टर मध्ये. 2,500 वाटून घ्यायचे. एक षटकार मारला तर 2,500 वाटून घेतले जातील का, कारण 5,000 रुपयांचे कॅश प्राइज लागले. पहिलाच बॉल इथे पाहायला मिळतो. इथे डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटी आठवण ग्रुप कानमिंदे टीम बॉलिंग मध्ये खराब खेळ राहिला. एक्स्ट्रा दाबा खर्च केल्यात बॉलिंग मध्ये. फुल टॉस. हो वाचलेत 5,000. अगदी पाहिलं तर विकेट मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर इंटरेस्टेड आहेत. अगदी पाहिलं तर VIP स्पोर्ट्स हेलुजापाडा संघाने प्रथम टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आपली संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लाभायचं विनंती आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लखन, आपल्याला विनंती, आपण या मंचावरती आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आपल्याला व्यासपीठावरती करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात समीर वेकंडे उर्फ बचाचा वाणीतून पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. तोपर्यंत घेऊया ब्रेक, देऊया डीजे मास्टर यांना सुवर्ण संधी. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून.